सावित्री नदीवरती महाड पोलादपूर दरम्यानचा जो ब्रिटिशकालीन पूल आहे तो मध्यरात्री वाहून गेलेला आहे। बचाव कार्य यावेळी सुरू आहे, मात्र बचाव कार्याला बघ्यांच्या गर्दीमुळे अडथळे निर्माण होत आहेत। सध्या बघ्यांना दूर करण्याचीच मोठी कसरत या अधिकाऱ्यांना करावी लागते। जेव्हा ही दुर्घटना घडली याची माहिती मिळाली तेव्हापासून जे स्थानिक लोक आहेत त्यांनी तिथे गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। मात्र यामुळे जे बचाव कार्य तिथे सुरू आहे त्या बचाव कार्यात मोठे आर्थिक अडथळे येत आहेत। सध्या पोलिसांची एक कुमक आहे ती या बघ्यांना दूर करण्याचं काम करतेय, त्यामुळे बचाव कार्यात मोठे अडथळे येत आहेत। सध्या स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, पोलीस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झालेला आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये एनडीआरएफची पहिली तुकडी आहे 40 जणांची, ती या ठिकाणी दाखल होईल। मात्र सध्या मोठं संकट आहे बचाव कार्यासमोरचं, ते म्हणजे ही बघ्यांची गर्दी। जी दृश्य सध्या फोटोज आपल्या हाती आलेले आहेत त्यानुसार शेकडोनं लोक तिथे जमा झालेले आहेत या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर। दरम्यान या सगळ्या दुर्घटनेसंदर्भात रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी काय माहिती दिलेली आहे तीही जाणून घेऊया। महाबळेश्वर वगैरे त्यामुळे इथे सावित्रीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। 11:30 वाजता हे आल्यानंतर म्हणजे ब्रिज पडल्यानंतर एका प्रत्यक्षदर्शीने आम्हाला सांगितलं की 2 4 व्हीलर्स म्हणजे वॅगनर टाईपच्या तर या इथे नदीमध्ये पडल्या म्हणून त्यांना अंदाज नाही आला, कारण मध्येच ब्रिज तुटलेला आहे। सुरुवातीचा काही भाग आहे मध्ये तुटलेला आहे। त्याच्यानंतर आम्हाला एक्झॅक्टली कळायला मार्ग नाहीये की इथे काही गाड्या पडल्या का किंवा काही किती हानी झालेली आहे। आणि 2 एसटी महामंडळाच्या बसेस ज्या चिपळूण वरून निघाल्या रत्नागिरी जिल्ह्यातून, पण त्या ट्रेस होत नाहीयेत की ज्या त्यांच्या डेस्टिनेशनला पोहोचायच्या होत्या। त्या दोन्ही बसेसमध्ये एक 9 असे 18 लोक आणि 2 कंडक्टर 2 ड्रायव्हर्स अशी टोटल 22 लोक त्या बसेसमध्ये। तेव्हा रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे की 2 एसटी बसेस आहेत ज्या चिपळूणवरून निघालेल्या होत्या, रत्नागिरीहून निघालेल्या होत्या, ज्याच्यामध्ये एकूण प्रवासी जे होते चालक आणि वाहकासह ते 22 होते। त्यामुळे या आकड्यावरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे की 22 लोक बेपत्ता आहेत। दरम्यान सध्या बघ्यांची मोठी गर्दी झालेली आहे, त्यामुळे बचाव कार्यात मोठे अडथळे येत आहेत। त्यामुळे या बघ्यांना दूर करण्याचं एक मोठं आव्हान आहे ते पोलीस दलासमोर आलेलं आहे। पोलिसांची एक अर्धी कुमक आहे ती या बघ्यांना दूर करण्यातच त्यांची मेहनत वाया जाते। दुसरीकडे बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे, मात्र या बघ्यांचा अडथळा आता बचाव कार्यादरम्यान सहन करावा लागतोय। शेकडोंच्या संख्येने लोक दाखल झालेले आहेत ही माहिती मिळाल्यानंतर, मात्र कुठल्याही पद्धतीची त्यांची मदत तर होत नाहीये। मात्र पोलिसांची अर्धी कुमक आहे ती यांना बाजूला करण्यात जाते। आमचे स्थानिक प्रतिनिधी आशिष घरतक आपल्याला अधिक माहिती देतील। आशिष, या सगळ्या बघ्यांची नेमकी गर्दी, किती लोक इथे जमलेले आहेत आणि पोलिसांचं बळ कसं वाया जाते इथे? रेश्मा, गेल्या 2 तासापासून ही संपूर्ण गर्दी या ठिकाणी वाढते। जसं इथल्या स्थानिक लोकांना या संदर्भातली माहिती मिळते तसतशी लोक संपूर्ण या नदीच्या किनारी गर्दी करतात आणि पोलिसांना मात्र यांना या गर्दीला हटवण्याचाच वेळ जातोय। पण गर्दी पण अशी आहे की ही संपूर्ण गर्दी दुसऱ्या मार्गाने जे बाजूचे खालच्या शेतातनं जाणारे रस्ते आहेत त्या सगळ्या रस्त्यावरून संपूर्ण या ठिकाणी नदीपात्राच्या बाजूला गर्दी करते। आता या ठिकाणी सुद्धा गर्दी जी आहे ते हेलिकॉप्टर्स 2 आलेले आहेत, नेव्हीचे आणि कोस्टगार्डचे एक हेलिकॉप्टर या ठिकाणी आलेत। ज्या ठिकाणी जो हा पूल पडला होता त्या ठिकाणापासून आतल्या बाजूला म्हणजे महाड शहराच्या बाजूला हे हेलिकॉप्टर्स जात आहेत, तर नेव्हीचं हेलिकॉप्टर जे आहे ते पाठीमागच्या बाजूने सुद्धा या पाहणी करते संपूर्ण। आता हे 2 हेलिकॉप्टर या संपूर्ण नदीपात्राच्या पूर्ण परिसरात आता फिरतायत आणि या जे काही सांगितलं जातंय की 2 बसेस बुडाल्याची शक्यता वर्तवली जाते किंवा काही कार्स असतील त्या बुडाल्याची शक्यता, पण याचा अद्याप कुठे काही सुगावा लागलेला नाही। पण हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आता एक रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय ज्यामध्ये हे हेलिकॉप्टर संपूर्ण या नदीपात्राची पूर्ण पाहणी करतायत। आशिष, 9 वाजता आपण एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला होता। अर्ध्या तासात ती टीम पोहोचेल असं बोललं जात होतं, ती टीम कधीपर्यंत पोहोचतीये? हे एनडीआरएफचे जे पथक होतं ते या ठिकाणी अद्याप आलेलं नाही आहे, पण जे बोटिंग आहे, राफ्ट आहेत, छोट्या राफ्ट आहेत, त्या राफ्टच्या मदतीने या ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला जातोय। 4 राफ्ट गेल्या 2-1.5 तासापूर्वी या नदीपात्रात सोडण्यात आल्यात। 4 राफ्ट हे पूर्ण पुढच्या पात्रामध्ये गेल्या, पण त्यांना आता ते अद्याप काही त्यांच्याकडनं माहिती मिळालेली नाहीये की कोणती व्हेकल किंवा कोणत्या व्यक्ती
त्यांना दिसून आल्याची अद्याप काही माहिती या राफ्टर्सकडनं काही अद्याप मिळालेली नाहीये. बरं रेश्मा, आशिष, तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल.